रोमॅन्टिक व्हिडिओ पाहणं पडलं महागात। नवीन नवरीला रोमॅन्टिक व्हिडिओ दाखवला आणि त्यात तीच संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा। या प्रकरणानं लोक अक्षरशः हादरून गेले। घरात लग्नाची धामधूम सुरू होती। नातेवाईकांची लगबग, गाण्यांचा आवाज, हसण्या खिदळण्याने पूर्ण वातावरण आनंदाने भरलं होतं। मुलगा स्वभावानं खूप शांत होता, फार कमी बोलायचा। लोकांमध्ये असला तरी तो स्वतःच्या विचारांमध्ये हरवलेला दिसायचा। त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक विचित्र गंभीरपणा असायचा, पण घरच्यांना वाटायचं लग्न झालं की सगळं ठीक होईल। मुलगी मात्र अगदी साधी, सोज्वळ आणि हसतमुख होती। घरातील प्रत्येकाशी प्रेमानं बोलायची। लग्नाच्या प्रत्येक विधीत ती आनंदाने सहभागी होत होती। पाहुण्यांनाही ती खूप आवडली होती। दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं। लोक म्हणत होते देवाने बनवलेली जोडी आहे। पण त्या आनंदी वातावरणामध्ये एक व्यक्ती मात्र आतून खूप अस्वस्थ होती। लग्न संपलं, पाहुणे हळूहळू निघून गेले। रात्री उशिरा नवदाम्पत्याला त्यांच्या खोलीत पाठवलं गेलं। खोली फुलांनी सजवलेली होती। मंद प्रकाश, सुवासिक वातावरण, सगळं अगदी चित्रपटासारखं होतं। पण खोलीत शिरल्यापासून मुलगा एकदाही नीट तिच्याकडे पाहत नव्हता। तो सतत मोबाईलकडे बघत होता। मुलीला सुरुवातीला वाटलं कदाचित तो लाजत असेल। तिने हळू आवाजात विचारलं, काय झालं? तुम्ही इतके शांत का आहात? पण त्याने उत्तर दिलं नाही। त्याचे हात थरथरत होते, चेहऱ्यावर घाम दिसत होता आणि काही क्षण खोलीत पूर्ण शांतता पसरली। त्या शांततेमुळे मुलीच्याही मनात भीती निर्माण झाली। अचानक त्याने मोबाईल हातात घेतला आणि म्हणाला, मला तुला काहीतरी दाखवायचंय। मुलगी थोडी गोंधळली। तिला वाटलं कदाचित एखादा रोमॅन्टिक व्हिडिओ असेल किंवा काही खास आठवण असेल। ती हलकसं हसली सुद्धा, पण त्याच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद नव्हता। त्याने मोबाईल तिच्या समोर ठेवला आणि व्हिडिओ सुरू केला। स्क्रीनवर सुरुवातीला काही सामान्य दृश्य दिसत होती। मंद संगीत, एका खोलीतला व्हिडिओ। मुलगी शांतपणे बघत होती, पण काही सेकंदांनी तिच्या डोळ्यातील भाव पूर्ण बदलले। तिच्या चेहऱ्यावरचं हास्य गायब झालं। ती जागेवरच थिजली। तिचा श्वास वेगाने चालू झाला, कारण त्या व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी दुसरी कोणी नसून ती स्वतःच होती। मोबाईल तिच्या हातातून खाली पडता पडता वाचला। ती काही क्षण काहीच बोलू शकली नाही। डोळे मोठे झाले होते। तिच्या कपाळावर घाम फुटला। खोलीत एक भयानक शांतता पसरली होती। नवरा तिच्याकडे फक्त एकटक पाहत होता। त्याच्या डोळ्यांमध्ये राग, दुःख आणि अविश्वास सगळंच एकत्र दिसत होतं। मुलगी थरथरत्या आवाजात म्हणाली, हा व्हिडिओ तुमच्याकडे कसा आला? पण त्याने लगेच उत्तर दिलं नाही। काही वेळ तो फक्त खाली मान घालून बसला। मग हळू आवाजात म्हणाला, लग्नाच्या 2 दिवस आधी कोणीतरी मला हा व्हिडिओ पाठवला। हे ऐकताच मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली। तिने रडायला सुरुवात केली। ती सतत सांगत होती की तो खूप जुना प्रकार आहे। तिच्या आयुष्यातील एक भयंकर चूक होती, पण नवऱ्याच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले होते। जे खरं होतं ते मला आधी का सांगितलं नाही? हा प्रश्न त्याला सतत छळत होता। त्या रात्री दोघांमध्ये खूप मोठा वाद झाला, पण जे शांततेत घडलं ते आणखी भयानक होतं। दोघे पूर्ण रात्र झोपले नाही। मुलगी एका कोपऱ्यात बसून रडत होती आणि मुलगा खिडकीजवळ उभा राहून विचार करत होता। बाहेर लग्नाच्या आनंदाचं वातावरण होतं आणि आत मात्र नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर। सकाळ होताच घरच्यांना काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव झाली। दोघे एकमेकांशी बोलत नव्हते। मुलीचे डोळे रडून सुजले होते। मुलगाही पूर्ण शांत झाला होता, पण दोघांनीही कुणालाच काही सांगितलं नाही। घरातला आनंद हळूहळू चिंतेमध्ये बदलू लागला। काही दिवसांनी प्रकरण घराबाहेर गेलं। नातेवाईकांमध्ये चर्चा सुरू झाली। लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले। कुणी मुलीला दोष देत होतं तर कुणी मुलाला। सोशल मीडियावर सुद्धा या प्रकरणाची कुजबूज सुरू झाली। लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याला मिळाला धक्कादायक व्हिडिओ, अशा चर्चा सगळीकडे सुरू झाल्या। या सगळ्यांमुळे मुलगी पूर्णपणे खचली होती। ती स्वतःलाच दोष देत होती। तिचं कुणाशी बोलणं बंद झालं। दिवसेंदिवस ती शांत होत गेली। दुसरीकडे मुलगाही मानसिक तणावात होता। त्याला समजत होतं की राग करावा की सगळं विसरून पुढे जावं। एक दिवस त्याने तिला शांतपणे विचारलं, सगळं खरं खरं सांगशील? त्यावेळी तिने तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्याच्यासमोर मांडली। तिच्या भूतकाळातील चुकीच्या मैत्रीपासून ते त्या व्हिडिओ मागचं सत्य, सगळं काही। ती बोलत असताना सतत रडत होती। तिचं बोलणं ऐकल्यानंतर बराच वेळ तो काहीच बोलला नाही। खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली, पण यावेळी ती शांतता रागाची नव्हती तर विचारांची होती। त्याला जाणवत होतं की चूक झालीये, पण ती भूतकाळात झाली होती। प्रश्न एवढाच होता की त्या चुकीसाठी पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करायचं का? काही दिवस दोघं वेगवेगळे राहिले। घरच्यांनाही वाटू लागलं आता नातं टिकणार नाही। काहींनी तर थेट घटस्फोटाचा सल्ला दिला, पण मुलगा अजूनही अंतिम निर्णय घेत नव्हता, कारण त्याच्या मनात कुठेतरी तिच्याबद्दल प्रेम निर्माण झालं होतं। एका रात्री तो पुन्हा तिच्यासमोर बसला। खूप वेळ दोघं शांत बसले। मग तो म्हणाला, मला तुझा भूतकाळ बदलता येणार नाही, पण भविष्य बदलायचं असेल तर एक संधी देतो। हे ऐकताच मुलगी जोरात रडू लागली। तिला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता। त्या दिवसानंतर दोघांनीही नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला। मुलीने जुना सगळा संपर्क तोडला। सोशल मीडियापासून दूर राहायला सुरुवात केली। स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला आणि मुलगाही हळूहळू तिच्यावर पुन्हा विश्वास ठेवू लागला। काही महिन्यांनी घरात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं। जे नातं एका व्हिडिओमुळे संपण्याच्या मार्गावर होतं तेच नातं आता अधिक मजबूत झालं होतं। लोकांना हे आश्चर्य वाटत होतं की एवढं मोठं वादळ येऊनही हे दोघं एकत्र कसे राहिले। आजही हे प्रकरण अनेक ठिकाणी चर्चेचा विषय ठरतं।